आज आपण दोडक्याची भाजी पाहणार आहोत. दोडक्याची भाजी पण पाहणार आहोत आणि याची जी साल काढणार आहे मी, तर ते पुढच्या वेळेस पुढच्या व्हिडिओमध्ये या सालीची चटणी कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. याची साल पण खूप पौष्टिक असते, तर ती टाकून देऊ नका. त्याची चटणी कशी करायची ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आज दोडक्याची भाजी कशी करायची, दोडका फ्राय कसा करायचा डाळ टाकून, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, सुरुवातीला व्यवस्थित धुवून घेतले, त्यानंतर वरची साल आपण काढून घेतलेली आहे. बघा, अशा पद्धतीनं टोटल साल काढून घेतलेली आहे. चाकूच्या साहाय्याने पूर्ण साल काढून घ्या. चाकूच्या साहाय्याने पण काढू शकता. बघा, त्यानंतर हे बघा, एक पाणी घेतलेलं आहे मी, पाण्यामध्ये साल पूर्ण टाकून दिलेली आहे. तर साल आपल्याला 10 मिनिट अशीच पाण्यामध्ये 1-2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवायची आहे आणि त्यानंतर 5 मिनिट पाण्यामध्ये तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर त्याची चटणी करायची आहे. तर चटणी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर चला सुरू करूयात प्रोसिजर. सुरुवातीला दोडके पूर्ण धुवून घेतलेले आहेत, वरची साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर बारीक बारीक असे फोडी करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, पतल्या पतल्या फोडी केलेल्या आहेत, ज्यामुळं शिजायला सोपं जातं. त्यानंतर मिरची, लसण, टोमॅटोज, कढीपत्ता, कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी. चला फोडणी देऊयात. तेल गरम करायचे आपल्याला कमी आचेवर. 3 ते 4 टेबलस्पून मी ऑइल घेतलेला आहे. त्यानंतर मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडू द्या. त्यानंतर जिरं टाकून घ्या. जिरं पण छान तडतडू द्या. व्यवस्थित फ्राय केल्यासारखं करून घ्या. कढीपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर बारीक कट करून कांदा टाकलेला आहे. कांदा छान फ्राय झाल्याच्या नंतर आपण जे तयार केलेलं आहे लसण आणि हिरवी मिरची, ती पूर्ण पेस्ट टाकून द्यायची आहे आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्या. मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. तुम्हाला नक्कीच माझी रेसिपी आवडेल. कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर आपण टोमॅटोज टाकून घेत आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मीठ कमी असेल तर मीठ टाकून घ्या. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला सगळे मसाले टाकून घेऊयात. थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडीशी लाल तिखट टाकून घ्यायचे, थोडी कश्मीरी लाल मिरची टाकून घ्यायचे, काळा मसाला टाकून घ्यायचा आहे, धनिया पावडर थोडा असेल तर धनिया पावडर टाकून घ्या. काळा मसाला नसेल तर मटण मसाला टाकलात, चिकन मसाला टाकलात तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मसाला सगळीकडे लागला पाहिजे आणि त्यानंतर आपण जे बारीक बारीक कट केलेले तुकडे आहेत ते यामध्ये टाकून द्यायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्या. यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे. असंच आपल्याला बंद 1-2 मिनिट बंद ठेवायचं आहे झाकून. 2 मिनिट झाल्याच्या नंतर काढायचे. परत आपल्याला मिक्स करायचे. बघू शकता थोडंफार पाणी सुटलेलं आहे. असंच आपल्याला मिक्स करून घ्यायचे. खालची बाजू करपू नये याची काळजी घ्या
आणि परत 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. परत 2 मिनिट झाल्याच्या नंतर काढून पहा. छान आणखी तेल ऑइल सुटलेलं आहे बघा. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे डाळ. डाळ टाकून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोडंसुद्धा आपल्याला ऑइल टाकायचं नाही आहे. आता दम मारूनच आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. तर हा आहे फ्राय केलेला दोडका. नक्कीच तुम्हाला आवडेल. कमेंट करायला विसरू नका. असंच आपल्याला 2-2 मिनिट झाकण बंद करून थोड्या वेळाने काढून पाहायचं आहे. परत मिक्स करून घ्यायचं आहे. खाली करपू नये याची काळजी घ्यायची आहे. परत 2 मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे. असंच करून 2-3 वेळेस आपल्याला करून घ्यायचं आहे, ज्यामुळं व्यवस्थित डाळ पण वाफून जाईल आणि दोडका पण व्यवस्थित शिजलेला आहेच, डाळ पण शिजून जाईल. हे बघा, अशी आपली झालेली आहे अप्रतिम भाजी. स्मेल पण खूप मस्त येत आहे. नक्कीच ट्राय करून पहा. आवडल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर मस्त खा, मस्त राहा, एन्जॉय करा आणि माझे नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. बघा, परत एकदा मी झाकून फायनल आपली भाजी तयार झालेली आहे. यावरती कसुरी मेथी किंवा कोथिंबीर यावरती टाकून घेऊ शकता. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत थँक्यू.